23 जानेवारी 2026 महाराणी सीझन 4 सिरीज संपवली. सुंदर आहे. पॉलिटिक्समध्ये काय काय चालतं आणि काय काय कोणकोणत्या थरापर्यंत जातात, जीव घ्यायलाही कमी करत नाहीत आणि कशा ॲडजस्टमेंट्स होऊ शकतात. आणि अर्थात हे पण थोडंसं आहे की जरी आपण हलक्या कानाचे नसलो तरी कोणी एकदा दोनदा सांगितलं आणि थोडंसं आपल्यालाही जाणवलं की एखादी व्यक्ती जरी आपल्या खूप विश्वासातली असली, आपल्याकरता काम करत, पण तिच्या विरुद्ध थोडंसं जरी कोणी कान फुंकल्यासारखे केले तर आपला एकदम त्याच्यावरचा विश्वास उडतो आणि मग आपण त्या व्यक्तीवर, अशा व्यक्तीवर अविश्वास दाखवला तर मग ती शेवटी नाराज होऊन दुसरीकडे जाते. हे पण त्याच्यातलं सार आहे म्हणजे थोडक्यात. पण महाराणी जी आहे ती मात्र म्हणजे तिचा बदला घेतल्याशिवाय काही पूर्ण राहत नाही. हे आहे सुंदर प्रेझेंटेशन, काम तर सगळ्यांचं छान आहे आणि पुढचा सीझन येईलच अशी अपेक्षा आहे, कारण तिला अजून तिचा बदला पूर्ण नाही झालाय. तर थोडक्यात आता ती बिहारची मुख्यमंत्री असते. तर जो प्रधानमंत्री जोशी असतो तर ती त्याला बिलकुल म्हणजे तो लाईक नसतो करत तिला आणि तिला आपल्या पार्टीमध्ये घेण्याकरता त्याचे प्रयत्न पुष्कळ असतात. म्हणजे पुष्कळ तिला वेगवेगळ्या प्रकारने लालवायचे, पण ती काही त्याला घास घालत नाही. मग आता तो म्हणजे फोडायला बघत असतो त्याची पार्टी. तर ती काय ठरवते आता की आपण आता बिहार राजकारण नुसतं न करता आता आपण सरळ दिल्लीवर त्याच्यावर अटॅक करायचा. तर त्याच्याकरता मग आपण सीएम आहोत, दोन दोन ठिकाणी तर होऊ शकत नाही, म्हणून मग ती प्लॅन करते की आपण रिझाईन करायचं आणि आपल्या पार्टीतला कोणाला तरी बिहारचं मुख्यमंत्री बनवायचं. आता कोणाला बनवायचं? तिचा मुलगा जो जय असतो तो तसा थोडासा गुंडगिरी मवालीगिरी करत असतो, पण लोकांची कामं करून देत असतो, त्याच्यामुळे लोक त्याला पुष्कळ पसंत करत असतात. मुलगी तर काही तिचा खरं रोल नसतो. आणि दुसरे मग ते मिश्राजी असतात आणि कावेरी असते जे तिचे अगदी लॉयल असिस्टंट असतात. आपण उजवा हात जे म्हटलो ते तसं. ते मिश्राजी करता वाटत असतं सगळ्यांना. पण जेव्हा वेळ येते म्हणजे सगळं डिस्कशन होते, सगळ्यांना हेच वाटतं की दोन पैकी कोणीतरी होणार. मॅक्झिमम लोक हेच म्हणतात की जयला नको करायला, कारण त्याला तसं काही कळत नाही. तो जरी कामं करून देत असला तरी थोडासा गुंड प्रवृत्तीचाच आहे. मिश्राजी कसे एक्सपिरियन्स्ड आणि वेल बिहेव्ड माणूस आहे. पण ती वेळेवर आपल्या मुलीचं नाव, रोशनीचं नाव डिक्लेअर करते. झालं, ती स्वतःच रोशनी हडवून जाते, तिला बिलकुल कल्पना नसते. पण झालं, मग आता तिला मुख्यमंत्री बनवल्यावर आणि काही तिचं न म्हणजे प्रधानमंत्रीचं न ऐकल्यामुळे सगळे फंड्स बंद करून टाकते. म्हणजे त्यांना येणारं बिहार करता जो केंद्राकडून येत असतो निधी, तो सगळं बंद, म्हणजे नाक दाबतात थोडक्यात त्यांचं, की ही कसंही करून सरेंडर करेल. तर मग जय नाराज झालेला असतो, त्याला नाही बनवत म्हणून बिहारचं. तर ही म्हणते मी तुला अजून मोठं काम दिलंय की तू आता दिल्लीकडे जायचं, दिल्लीला कूच कर आणि दिल्लीला बघ सगळं कसं आपल्याला सेट करता येते. तर दिल्लीला गेल्यावर त्याला एक अजून लक्षात येतं की प्रधानमंत्र्यांचं एका बाईबरोबर नाजायज संबंध आहेत आणि त्यांच्यापासून झालेला त्यांना एक मुलगा आहे नचिकेत म्हणून, आणि तो बिझनेस करतोय आणि करोडोंचे त्यांचे प्रोजेक्ट्स आणि हे ते, आणि त्या प्रोजेक्ट करताच कुठली तरी जमीन वगैरे पाहिजे असते या प्रधानमंत्रीला, आणि ती काही हे बिहारचे लोक द्यायला तयार नसतात. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये तो जो काला नाग असतो तर तो जेलमध्येच असतो, नवीन पण जेलमध्येच असतो. तर ही म्हणजे जेव्हा की त्याच्यावर आरोप असतो की भीमा भारतीला मारल्याचा, पण ती त्याला सोडवते आणि त्याला तिथल्या मंत्र्यांवर, म्हणजे प्रधानमंत्र्याचे जे मंत्रिमंडळातले मंत्री असतात त्यांच्या मार्गावर लावते. म्हणजे त्यांना सांगते की तू त्यांचं मला काला चिठ्ठ्या आणून द्यायचं, आणि मग ती सोडते. आता तो तर खरं म्हणजे ती मोठी चूक असते खरं तिची, महाराणीची. आणि
कारण तो बिनपेंदी लोटा असतो आणि ज्याने कोणी त्याच्यासमोर घास टाकली त्याला तो गेला. तर तो तिकडे पकडल्याच जातो त्यांची हेरगिरी करताना. तो असंच सांगतो की नाही 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 म्हणे, मी उलट तुम्ही म्हणताय, मी तुमची हेरगिरी नाही करायला आलो, मी म्हणजे तिच्या गोष्टी तुम्हाला सांगायला आलोय वगैरे वगैरे. म्हणजे मग सांग काय करते ती वगैरे असं सुरू होते. म्हणजे शेवटी तो त्यांच्याकरता पण काम करायला लागतो आणि ऍक्च्युली त्यांच्याच करता करायला लागतो. मग इकडे यांचं रणशिंग वाजते की ह्याचे प्रधानमंत्रीचे इलेक्शन्स व्हायचे असतात. तेवढ्यात काय होतं, यांचे 4.5 वर्ष झालेले असतात प्रधानमंत्रीचे. खरं 5 वर्षांनी इलेक्शन होणार असतात. पण ते हे करतात, म्हणजे लवकर इलेक्शन करता डिक्लेअर होतं. तर आता मग त्या दृष्टिकोने यांची कामं सुरू होतात. मग आता आधी याला थोडंसं बदनाम करायचं प्रधानमंत्रीला. त्याचे जेव्हा नाजायज संबंध कळल्यावर मग त्यांची आधी फोनाफोनी होते की हे माझा ऐका ते पण नाही ऐकत. शेवटी ती आपल्या तिचा राणी भारतीचा एक मुलगा फॉरेनला असतो, लंडनला. तर मग त्याच्या थ्रू ती तिचे अकाउंट्स वगैरे, त्याचे कुठे पैसा कुठे आला, कोणाच्या थ्रू काय आलं, म्हणजे कसे घोटाळे आहेत त्याचे ते सगळं उघड करते पब्लिकच्या समोर. आणि म्हणजे तो त्यांना मोठा सेटबॅक असतो. पण तरी पण इलेक्शनमध्ये हे लोक म्हणजे जिंकतात बऱ्यापैकी. म्हणजे राणी भारती वगैरे हरते, पण त्यांना खूप मतं मिळतात. म्हणजे हा एकटा जोशी आपलं मंत्रीपद म्हणजे प्रधानमंत्रीपद ठेवू शकत नसतो. त्याला कोणाकोणाला बरोबर घेणं दुसऱ्या पार्टीच्या लोकांना आवश्यक असते. तर आता इकडे मग ते लोक खेळतात की पैसा त्याने दाबलेलाच असतो बिहारचा की कोणाला द्यायचा नाही वगैरे. त्याच्यामुळे यांना पैशाची चणचण असतेच. तर हा जयचा एक मित्र असतो की जो त्याला नेहमी मदत करत असतो. तर हा त्याला पैसे मागतो. तर तो म्हणतो तसं आता अवघड आहे खूप, कारण सगळीकडचाच पैसा आपला, हे पण प्रोजेक्ट थांबवलंय, ते पण प्रोजेक्ट थांबवलंय, कठीण आहे. आणि इकडे काय होतंय, मिश्राजीकडे हा काला नाग येतो आणि म्हणतो की किती दिवस तुम्ही असं गप्प गप्प राहणार, आणि तुम्ही जर इकडच्या मंत्रिमंडळात आले याच्या जोशींच्या, तर ते तुम्हाला काहीतरी सीट देतील. त्याचं मन तसंही म्हणजे दोलायमानच असते. आणि राणीनी जयला दिल्लीला पाठवलं असतं तेही त्याला आवडलेलं नसतं. म्हणजे जबाबदाऱ्या दिलेल्या असतात त्या आवडलेल्या नसतात. आणि कावेरीला हा जोशी मुद्दामून एका डेलिगेटचं रिप्रेझेंटेशन करायला लंडनला पाठवतो आणि तिला बऱ्याच अशा काही काही गोष्टी देतो करायला. तर राणी भारतीला थोडंसं म्हणजे ते खटकतं आणि हा उगीचच जो काला नाग असतो कान भरतो तिचे येऊन की राणी भारती हे झालेली आहे, आपले गोष्टी तिकडे सांगते वगैरे वगैरे. पण काही म्हणजे ती इतकं हे करत नाही, पण ती मिश्रालाही इतकं इम्पॉर्टन्स देत नाही आणि कावेरीला पण देत नाही. त्याच्यामुळे ते जरा नाराज असतात. आणि मग इकडे हा जेव्हा मित्राला, आणि मग जेव्हा आता मंत्रिमंडळाची स्थापना करायची, तर कोण आपलं हे बनवणार, सरकार बनवणार, हे चालू असतं. तर आता राणी भारती म्हणते आपण अपोजिशन मध्येच राहूया. तर म्हणजे कावेरीने सजेस्ट केलं असतं की आपण अपोजिशन मध्ये राहू. पण राणी म्हणते की नाही, आपण बनवू आपलं सरकार, मिळतील आपल्याला, म्हणजे हे येतील आपल्याकडनं लोक वगैरे असं. तर म्हणजे ते थोडंसं टसल चालू असते. आता सगळे लोक जास्त करून संपर्कात कावेरी आणि मिश्रांच्याच असतात. आणि सडनली आता जायचं असतं आणि तिथे सरकार हे स्थापनेची तयारी चालू असते, तयार होत असते राणी. आणि इकडे जय याला भेटायला गेला असतो मित्राला, कारण त्यांनी पैशाची सोय करायला सांगितली असते. म्हणजे ते पैसे तो देणार असतो विधायकांना आणि त्यांना आपल्याकडे आपल्याबरोबर घेणार असतो आणि मग सरकार बनवणार असतात असे लोक. तर मग तिथे गेल्यावर तो म्हणतो की नाही बाबा, मी तर बिलकुल नाही देऊ शकत, तू काही म्हण, 2 दिवसात सुद्धा नाही करू शकत मी, आज तर नाहीच आहे. आणि तो म्हणतो एक तर मी तुला मारतो, नाही तर मी स्वतःला मारून घेतो, असं म्हणतो पिस्तूल काढतो. आणि मग थोड्या वेळाने दाखवलंय की पिस्तूलचे आवाज होतात आणि दोघेही मेलेले दाखवले. आता राणी भारती
म्हणते की आता आपल्याला सरकार स्थापन करायचं तर आपला पूर्ण परिवार बरोबर पाहिजे. ती आपली सारखी फोन करत असते जयला, उचलत नाही. बरं, मीन व्हाईल एका मंत्र्याच्या मुलीचं आणि जयचं जमतं आणि म्हणजे त्यांची मस्त सगाई वगैरे पण झालेली असते. खरं आधी ते वडील तयार नसतात, पण ते एका कंडिशनवर तयार होतात की जयला तुम्ही म्हणजे तुमच्या मुलगीला रोशनीला बाजूला करून जयला तुम्ही जर बिहारचा मुख्यमंत्री बनवलं तर मी माझी मुलगी देतो. आणि ती मुलगी तर करणारच असते, त्याला ऐकावंच लागणार असतं. तर राणी भारती आपले तोंड देखलं त्याला हो म्हणते की हो बनवीन मी जयला म्हणजे हे करून. आणि ती पण म्हणजे फोन करत असते पुष्कळ, पण जय उचलतच नसतो. मग काय करायचं तेवढ्यात मग ती ह्यांना मिश्रांना फोन करते, कावेरीला फोन करते, कोणीच फोन उचलत नाही. मग कोणीतरी तिला येऊन न्यूज देते की हे लोक सगळे एका ठिकाणी जमलेत आणि जोशीला सपोर्ट करणार आहे. आणि मग राणी इथे पोचते. ते लोक म्हणतात की तुम्ही का बरं म्हणे तुम्ही हे असं पाऊल उचलताय, म्हणे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? तर हळूहळू कावेरी मिश्रा सगळेच म्हणतात हो नाही आम्हाला, कारण तुम्ही आम्हाला न आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी केल्या, आम्ही ज्या सजेशन्स दिले ते तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्यामुळे आता आम्हाला नाईलाजाने का होईना पण आम्हाला बाहेर पडावं लागतं. असं म्हणून ते लोक सगळे सपोर्ट करतात. मग हे लोक येतात घरी, आता काय नाईलाजच असतो. आणि मग बघतात न्यूजमध्ये की ह्यांची शपथग्रहण चाललंय, सरकार बनते. आणि इकडे यांना न्यूज येते की जे हे दोघे मेले आणि हॉस्पिटलमध्ये ते लोक पोचतात. हॉस्पिटलमध्ये पोचतात, बघतात ब्लडनी लथपथ, पोस्टमॉर्टम होते, सगळं होते. मग हे लोक त्याला अग्नी देतात, सगळं म्हणजे शांत होते. शांत तर बसायचं असतं. हा छोटा थांबलेला असतो त्याच्या अंत्यसंस्काराकरता. तो आला असतो लंडनवरून आपल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आणि मग तो जाणार असतो दुसऱ्या दिवशी. तर ही येऊन भेटते, म्हणजे ज्याच्याबरोबर जयची सगाई झालेली असते आणि ती त्या जयच्या भावाला एक लिफाफा देते आणि सांगते की जयला जयचं म्हणजे चुकून हे नाही झालंय किंवा त्याच्या मित्राच्या हातून गोळी लागून नाही, त्याला मारल्या गेलंय फार वाईट प्रकारे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीच नाही, हा खोटा पोस्टमॉर्टम, खरा माझ्याजवळ आहे. म्हणजे तुमच्याजवळ कसा आला? तर म्हणजे मी मंत्र्याची मुलगी आहे का, केंद्रीय मंत्र्याची, आणि मला कोण नाही म्हणणार आहे. आणि म्हणजे ती म्हणजे त्याला सांगते बरंच की हे त्यांचं षडयंत्र आहे. मग हा येऊन आईला म्हणतो मी जाणार नाहीये कुठे, मी इथेच राहणार आहे आणि मी माझ्या भावाच्या याची इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. तर मग तो सांगतो आईला सगळं हे काय. तर ती एकदम शॉक. आणि हा म्हणजे आता सगळेच भेटायला वगैरे येतात. हा प्रधानमंत्री पण येतो आपल्या, आता काय राजरोस पण येतो, तिच्या बायकोला पण घेऊन येतो. आणि तर ती म्हणते की जर तुमचा याच्यामध्ये हात असेल ना तर तुमचे पण त्याच्याच सारखे हे होतील. तर त्याला काही आधी लक्षात येत नाही. तर ती म्हणते तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ना तो खोटा आहे, गोळी लागून नाही माझा मुलगा मेलाय, त्याला मारलाय, 39 घाव आहेत म्हणे त्याच्या अंगावर, डोक्यावर, अंगावर, पोटावर, असं म्हणजे दाखवलंय. बापरे, इतकं म्हणजे वाईट प्रकाराने. तर ती म्हणे मी पण माझा बदला असाच घेईन. आणि मग दाखवले किती शांत बसलेली आहे. तिचा मुलगा पण लंडनवाला तिथेच आहे आणि हे दोघे जोशी आणि कारमधून चालले. आणि जोशी म्हणजे त्या बायको हे ऐकून चालायला लागते, कारमध्ये जाऊन बसते. जोशी पण बाहेर तिच्या पाठोपाठ कारमध्ये बसतो आणि तो म्हणतो विश्वास ठेव, माझा याच्यात काहीही हात नाहीये. आता बघायचं पुढच्या याच्यात काय नक्की. आणि मग नंतर मग दाखवलंय की तो काला नाग त्या जयच्या बोटीमध्ये बसलाय आणि हा हा करून हसतोय. म्हणजे त्याचंच बहुतेक काम, त्यांनीच सुपारी देऊन हा मर्डर केला असणार असा अंदाज आहे. कारण तो सगळ्यात नालायक, कारण तोच म्हणतो की मी काला नाग मला का म्हणतात, आणि तो म्हणतो मी कॉक्रोच आहे, कारण मागे म्हणे एका फॉरेन याच्यामध्ये हे आलं होतं की सगळी पृथ्वी जरी नष्ट झाली तरी एक प्राणी असा आहे जो नष्ट होणार नाही, तो एक कॉक्रोच, तो मी कॉक्रोच असं तो म्हणतो. त्याच्यामुळे आता पुढे काय होतं पुढच्या सीझन मध्ये ते बघायला जास्ती अजून उत्सुकता. आता हा नाग मेला पाहिजे. बाकी ओव्हरऑल मस्त सिरीज आहे.